तर मंडळी ना आता आपण ना बुकिंग पूर्ण झालेली असा आणि अशा प्रकारे बघा असे 2 डझन 5 डझनमध्ये पण आपण प्लॅस्टिक भरलेलो असा आणि अशा प्रकारे आपण हे बुकिंग केलेले बॉक्स ना आता आपण कुरिअर ऑफिसला देऊ जात आहोत. यानंतर वरती लेबल येते ती पण तुमका नंतर दाखवते मी कशा प्रकारे लेबल आपण लावणार आहोत ती. आणि लेबल केलेले बॉक्स आता मी आता कुरिअर ऑफिसला जाऊन देतलं आहे. बरेचसे कुरिअरचे जत कारण बऱ्याच जणांना होम डिलिव्हरीची मागणी होती. आता मी थोड्या वेळ कुरिअर ना ते इनवॉइस आपण छापलेले आहेत ते आपल्या आता प्रत्येक बॉक्सवरती ना 2 डझन आणि 5 डझनच्या बॉक्सवरती लागणार आहेत. हे अशा प्रकारे हे लेबल प्रॉपर आपल्या ट्रॅकिंग आय डीवरती लिहिलेलं असं बघ जो ट्रॅकिंग आय डी असा आणि अशा प्रकारे हे लेबल आता प्रत्येक बॉक्सवर लागणार आहेत. तर आता प्रत्येक शिपमेंटवरती ना म्हणजे अशा प्रकारे ना हे लेबल आपल्या कुरिअरचा लावण्यात येतात जेणेकरून ती प्रॉपर जी आहे ना ती ट्रॅक करण्यात येतं ऑर्डर. हे बघा अशा प्रकारे ना हे बघा असे आपण प्रत्येक बॉक्सवरती ना आपण ट्रॅकिंग आय डीचा जे लेबल येतात कंपनीचा तो आपण लावलेला. तर हे delivery.comचा कारण सध्या आपल्याकडे delivery.com खूप चांगली सर्व्हिस देतात. ते बघा अशा प्रकारे सर्व बॉक्सवरचा लावण्यात येत म्हणजे अशा प्रकारे ना आता संपूर्ण बॉक्सवर आपला लेबल चिटकवून झालेला. आता आपण थोड्या वेळ कुरिअर कंपनीच्या ह्याच्यात देऊन ठेवून येणार. त्यानंतर ती उद्या शिपमेंट होईल. तसं ट्रॅकिंग आय डीवरती ना यावरच्या तुम्ही त्या वेबसाईटवर गेलास ना delivery.com ट्रॅकिंग त्याच्यावर ते सगळं दाखवणं की कुठे बॉक्स आलं. जसं अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा पार्सल दाखवताना तसं ती स्टँडर्ड कुरिअर कंपनी असा.